बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदे हा कथित एन्काउंटर अहवालावरून संजय राऊत योगेश कदमांमध्ये आता जुंपलीये। अक्षयचा एन्काउंटर हा राजकीय हत्या होती। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अक्षयची हत्या केली गेली असा हल्लाबोल राऊतांनी केलाय। तर फडणवीसांना अंधारात ठेवून ही हत्या केली गेल्याचा टोलाही त्यांनी लगावला। तर आधी अक्षय शिंदेला भर चौकात फाशी द्या म्हणणारे आता बाजू घेत असल्याचा पलटवार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी लगावला। संजय राऊतांना महाराष्ट्रात राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नसल्याचा खोचक टोला योगेश कदम यांनी लगावलाय। पाहू। ज्या पद्धतीने त्याची हत्या केली, एन्काउंटर केलं, तो विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी त्याची हत्या केली का? कारण जे चित्र रंगवण्यात आलं ते पूर्णपणे चुकीचं होतं। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांना अंधारात ठेवून हा प्रकार झाला अशी माझी माहिती आहे। पण आता त्या संदर्भात एक समिती नेमली न्यायालयानं आणि जो अहवाल आलाय तो धक्कादायक आहे। मला कळत नाही, अक्षय शिंदेला भर चौकामध्ये फाशी द्या असे म्हणणारे संजय राऊत आता अक्षय शिंदेची बाजू घेत आहेत का? किंवा त्यांना इतकं मोठं दुःख झालं का की ज्या नराधमाने इतक्या घृण परिस्थितीमध्ये त्या बालिकेवर त्यांनी जे काही अत्याचार केले, अशा अक्षय शिंदेच्या बाजूने जर का संजय राऊत बोलत असतील तर त्यांना या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहायचा त्यांना अधिकार देखील नाही। जर का महाराज आज असते तर महाराजांनी काय केलं असतं हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा की